तुकाराम बोलतात विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला पण आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल सगळीकडे जरी भरलेला असला तरी तो मी माझ्या दृष्टीने पाहिला. आणि पाहणं महत्वाचं आहे. आपण देवाला पाहत सुद्धा नाही. देव दिसायला किती सुंदर आहे असं जर वर्णन केलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हा परमात्मा दिसायला अत्यंत सुंदर आहे. सावळे सुकुमार कानी कुंडले मकराकार याप्रमाणे परमात्मा दिसायला अत्यंत सुंदर आहे. किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. रूपी सुंदर सावळा गे माये रूपी सुंदर वेद वेदले नाथ महाराजांनी वर्णन केलं की त्याच्याकडे पाहिल्यानंतर आमचं मन वेधला गेलं. वेधले व मन तयाचे हे गुणी आमचं मन तिथेच रमून राहिलं. एवढा सुंदर परमात्मा आहे आणि एवढा सुंदर असणाऱ्या व्यापक परमात्म्याला संतांनी त्यांच्या हृदयामध्ये साठवून ठेवला. म्हणून देव केवळ आणि केवळ संतांच्याच हृदयामध्ये आहे. देव आपल्यामध्ये का नाही? कारण आपलं चित्त तेवढं शुद्ध नाही. मग संतांचं चित्त शुद्ध आहे आणि संतांच्या चित्तामध्ये देव नेहमी राहतो. कसा राहतो? सतत. त्याची आणि संतांची कधीही विभक्ती होत नाही. विठ्ठल विठ्ठल देव कसा हृदयामध्ये साठवावा याच्याकरिता हनुमंतरायाचं उदाहरण आपल्याकडे आहे. सीतामातेला वाटलं की आपल्याकरता हनुमंतरायाने खूप काही केले, त्याला काहीतरी आपण बक्षीस द्यावं. सीतामातेनं त्याला नवरत्नाचा हार दिला. हनुमंतराय एक एक म्हणून फोडून पाहायचे. का पाहायचे? हे कुतूहलाने सीतामातेनं जेव्हा विचारलं तेव्हा हनुमंतराय सांगतात की या मण्यामध्ये माझा प्रभू रामचंद्र आहे की नाही हे मी पाहतोय आणि ज्याच्यामध्ये श्रीराम नाही अशी दगडच आहे. मग सीतामाता तेव्हा विचारतात की तू या मण्यामध्ये देवाला शोधतोय, मग तुझ्यात देव आहे का? तेव्हा हनुमंतरायाने छाती फाडून दाखवली की माझ्यामध्ये परमात्मा आहे. तसा संत हनुमंतराय हे संत आहेत आणि अशा संतांच्याच हृदयामध्ये देव राहतो, इतरांच्या हृदयामध्ये देव राहत नाही. मग असे जे संत आहे अशांची संगती आम्हाला घडावी अशी जगद्गुरु तुकोबारांनी मागणी मागितली. कारण जर आम्ही संतांच्या संगतीमध्ये गेलो तर आम्हाला देव आपैसा मिळणार आहे. कारण संतांच्या सेवेचे दोन फायदे होतात. जर आपण हनुमंतरायाची सेवा करत असाल तर एक तर संतांची सुद्धा सेवा होते आणि संतांच्या हृदयामध्ये जो देव आहे त्याची सुद्धा सेवा आपल्याकडून अनायासाने घडून जाते. कारण संत हे देवाशिवाय दुसरं काहीही करत नाहीत. देवच त्यांच्याकरता सर्वस्व आहे. विठ्ठल विठ्ठल असा असणारा देव ज्यांच्या हृदयामध्ये आहे असे संत आम्हाला मिळावेत, अशांची संगती आम्हाला मिळावी. कारण संत हे देवत्वाने भरलेले असतात. एवढंच नाही, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संतांमध्ये विशेष भेद नाही. देव हेच संत आहे आणि संत हेच देव आहे. बरं, संत नेमकं कुणाला म्हणायचं? ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे त्यांना तर संत म्हणावंच. पण अजूनही काही संतांची लक्षणं सांगितली. बाह्य लक्षणाने संत कसे दिसतात याला महत्व नाही, अंतर लक्षणाने संत कसे आहेत याला महत्व आहे.
संत कसे असतात? संत या शब्दाची लक्षणं सांगितली. सन अधिक बरोबर सन्मार्ग वर्तिन हा संत हा तद्रूपेण विद्या विनय वृद्धये स एव वर्तत इति संत हा. म्हणजे सन्मार्गाने वर्तन करणारे, देवस्वरूप असणारे, विद्या आणि विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले आणि जगाच्या कल्याणाकरता अवतीर्ण झालेले त्यांना संत असे म्हणतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी तेची संत 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 ज्यांचा हेत केवळ आणि केवळ विठ्ठल आहे. म्हणून अशा संतांची आम्हाला संगती घडावी. आणि संतांच्या संगतीचे फायदे नेमके काय होतात? तर संत संगतीचा पहिला फायदा आहे माणूस निसंग होतो. सत्संगत्वे निसंगत्वम निसंगत्वे निर्मोहत्वम निर्मोहत्वे निश्चल चित्तम निश्चल चित्ते जीवन मुक्ती. आचार्यांनी सांगितलं की संतांच्या संगतीने माणूस निसंग होतो, एकांतामध्ये जाऊन साधना करतो. साधना केल्याने त्याचा मोह नष्ट होतो. मोह नष्ट झाल्यानंतर निर्मोहत्वम निर्मोहत्वे निश्चल चित्तम म्हणजे माणसाचं चित्त शुद्ध होतं आणि शुद्ध हृदयामध्ये परमात्मा येऊन राहतो. शेवटी जीवन मुक्ती आहे. संत संगती थोर लाभ झाला. संत संगती थोर लाभ झाला. संत संगतीने थोर लाभ झाला. मोह निरसला मायादेक घातले बाहेरी कामक्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग. आणि संतांच्या संगतीने तुझियाचा वारा लागून येते अंग ऐसे पांडुरंगा कडो आले. संतांच्या संगतीमध्ये आम्हाला द्वैताचा वारा लागत नाही. आम्ही अद्वैताकडे प्रवृत्त होतो म्हणजे एक देवाकडे प्रवृत्त होतो. देव आम्हाला प्राप्त होतो कारण संतांकडेच देव आहे. देव हा संतांपाशीच राहणं पसंत करतो. याच्या पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबरे असं होतात की संतांची संगती आम्हाला पाहिजे. देवाला विचारलं का बरं, का बरं संतांची संगती पाहिजे? तर त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या
दुसऱ्या चरणामध्ये असं सांगतात, देवा ऐसे आवडते मन वासना, देवा आम्हाला हेच आवडतं, माझ्या मनाला हेच आवडतं, म्हणून देवा तू आमची ही वासना पूर्णत्वाला ने. बरं, वासना म्हणजे इच्छा, वासना नाम इच्छा. वासना ही जन्म घेण्याला कारणीभूत ठरते, म्हणजे वासनेचा संग होई अंतकाळी तरी तपोबळी जन्म घेती. म्हणजे वासनेचा संग जर अंतकाळामध्ये झाला तर तप करणारी व्यक्ती सुद्धा पुन्हा जन्म घेते. मग असं श्रेष्ठ उदाहरण आपल्याकडे आहे, ते म्हणजे जडभरत राजा. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. शेवटच्या क्षणामध्ये जडभरत राजाला हरणाचा मोह जडला. माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल, असं हरिण हरिण म्हणता म्हणता त्यांना हरणाचा जन्म प्राप्त झाला. आणि त्या वासने